आयफोन 16 साठी कुणाल चांदगुडे या 18 वर्षीय तरुणाने आपल्या आई वडिलांचा जीव घेतला। खरी तर अशी औलाद जन्मल्याच्या आधीच मेलेली बरी अशी सोशल मीडियावरती त्याच्यावरती टीका करण्यात आली। परंतु कुणाल चांदगुडे याच्या मृत्यूचं कारण वेगळंच समोर येते। एकीकडे सोशल मीडियावरती खूप टीका केली जाते, आयफोन हेच आयुष्य नाहीये, आयफोनमुळे अशी गोष्ट करू नये, आई वडिलांनी खूप हट्ट पुरवला म्हणून या तरुणाची लेवल इथपर्यंत गेली। परंतु सत्य कुणालाही माहीत नाहीये, मेल्यानंतरनं एखाद्याच्या प्रतिष्ठेला कशा पद्धतीने धुळीस मिळवलं जातं। लाईक आणि व्ह्यूजसाठी अशा पद्धतीच्या न्यूज पसरवल्या जातात, परंतु मी आज तुम्हाला ते सत्य सांगणार आहे, अखेर कुणाल याच्यासोबत काय घडत होतं। नमस्कार, मी गणेश मुंडे, आपण बघताय गणेश बोलतोय। मित्रांनो, घटनेची सुरुवात होते संभाजीनगर। संभाजीनगर येथे एक हसतं खेळतं कुटुंब राहत असतं। या कुटुंबामध्ये मुलगा, आई आणि वडील हे 3 लोक असतात। कुणालचे वडील हे कामानिमित्त ते ड्रायव्हर चालक असल्यामुळे बाहेर जात असतात। घरी फक्त कुणाल आणि कुणालची आई राहत असते। या अगोदरच्या बॅक एंड स्टोरीमध्ये येऊया। कुणालचा एक मोठा भाऊ होता, तो भाऊ मोठा आजारी पडून त्याचं निधन झालं। त्यानंतर कुटुंबामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर यायला लागल्या आणि कुटुंबात कौटुंबिक वाद चालू झाला। एकीकडे नवतरुण असणाऱ्या कुणालवर याचा परिणाम दिसत होता। आई वडिलांमध्ये सतत वाद होत असल्यामुळे कुणाल नैराश्यात जात होता। परंतु दुसरी बाब ज्यावेळेस कुणालच्या आजोबांनी समोर सांगितली कुणालच्या आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, तर त्यावेळेस कुणालचे वडील जे होते त्यांनी घरी न सांगता हे लग्न केलं होतं। त्यानंतर कुणालच्या आजोबांनी कुणालच्या वडिलांच्या नावावर 4 एकर जमीनही केली होती। परंतु कुटुंबातला कौटुंबिक वाद काही संपत नव्हता। वारंवार कुणालला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागत होत्या। तर दुसरीकडे कुणालची आई त्यांच्या वडिलांना सोडण्यासाठी तयारही होते। जसं की त्या व्हिडिओमध्ये दिसते की त्याची आई मंगळसूत्र खाली टाकते, मी त्यांना सोडून देते म्हणते। परंतु आयफोनचा मॅटर कधी झाला तर घरामध्ये एक क्षुल्लक कारणावरून वाद झाला। त्यामध्ये कुणालचं असं म्हणणं होतं की त्याला आयफोन पाहिजे होता। परंतु खरं तर याची बॅक एंड स्टोरी ही आहे की कौटुंबिक छळ हा जे प्रमाणे आयफोनबद्दल बोललं जातंय तो काही घटकापुरता मर्यादित आहे। परंतु एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला आयफोनसाठी कोण जीव देईल का, हाही प्रश्न समोर येतो। त्यानंतर भांडण झाल्यानंतर कुणाल आत्महत्या करतो, आय एम सॉरी म्हणून इंस्टाग्रामला स्टोरी टाकतो आणि तो जातो त्या संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर। त्या डोंगरावर गेल्यानंतर तो थरार आपल्याला बघायला मिळतो। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतात। जवळपास 3 ते 4 तास बचाव कार्य चालतं। यामध्ये गावचा सरपंच, गावातील लोक, आजूबाजूचे पोलीस, FDA टीम सगळे लोक गोळा होतात। कुणालला कसं बसं कन्व्हिन्स करतात, परंतु कुणाल काय ऐकायला तयार होत नाही। अखेर शेवटी आई त्याच्या पुढे झुकते, आई म्हणते मीही उडी टाकील। परंतु त्यावेळेस कुणालच्या वडिलांना, अखेर तो बापच ना, त्याला असं जाणवतं की मी यांना वाचू शकतो। त्यामुळे कुणालचे वडील त्याच्या हाताला हिसका देतात आणि त्याला वडून घ्यायचा प्रयत्न करतात। परंतु यामध्ये कुणाल डोंगराच्या त्या तीव्र कडेवर उभा असतो, तिथनं मागे फिरणं खूप अवघड असतं आणि त्यामुळे दोघांचाही जो बॅलन्स आहे तो डिक्रीज होतो आणि ते तिथनं खाली पडतात। या पाठोपाठ आपल्या घरातले 2 व्यक्ती मेले म्हणून त्याची आई ही त्यावरून उडी टाकते। आता ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, यांच्या घरातून वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत, परंतु कुणालला आयफोनमुळे त्याने जीव घेतला असं म्हणणं अद्यापही चांगलं नाही। मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।